हाय फ्रेंड्स, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चविष्ट अशी पालकवडी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पालकवडी बनवण्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे. इथे मी मिरची, लसूण आणि ओव्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतली आहे. ती यामध्ये टाकते. एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, थोडीशी हळद टाकते. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. याला आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी मिक्स करून याला मळून घेणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतली. तर इथे मी पीठ तयार करून घेतलं आहे. आता हे माझ्याकडे झाकण आहे. तर याला मी चौबाजूने तेल लावते. तर इथे मी झाकणावरती पूर्ण थापून घेतलेलं आहे. याला आपण आता स्टीम करून घेणार आहोत. तर इथे पातेल्यामध्ये पाणी उकळलेलं आहे. यावरती आपण हे झाकण ठेवू. यावरती परत झाकून ठेवून याला 15 ते 20 मिनटं आपण स्टीम करून घेणार आहोत. तर 15 मिनटं आपण आता याला स्टीम करून घेतलेला आहे. आपण आता याला खाली काढून घेऊया. तर याला 5 मिनटं थंड होऊन देणार आहोत आपण. तर हे थंड झालेलं आहे. आपण आता याची छोटी छोटी पीस तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या पालकवड्या तयार करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे मी ते पीस कट करून घेतले आहे. हे आपण आता तळून घेऊया. तर इथे तेल तापलेलं आहे. आपण आता हे वड्यात तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने आपण आता याला पलटून घेऊया. तर आपल्या वड्या मस्त तळल्या गेलेल्या आहे. आपण आता याला काढून घेऊया. दुसऱ्या वड्या आपण तळून घेऊया. अशा प्रकारे आपले पालकवडे तयार झालेले आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.